जेव्हा प्रेम वेडात बदलतं आणि विश्वासघात रागात बदलतो तेव्हा काय घडू शकतं? छत्रपती संभाजीनगर मधली ही घटना तुम्हाला हादरवून टाकेल. 43 वर्षांची शैला सोनार थेट तिच्या एक्स प्रियकराच्या घरी पोहोचली. पण ती बोलण्यासाठी आलेली नव्हती. घरात होती त्याची पत्नी 42 वर्षांची साधना सोनपेटकर. आणि काही क्षणातच सगळं संपलं. शैलाने चाकूने तिच्यावर हल्ला केला, डोक्यावर आणि मानेवर. हल्ला इतका भयानक होता की साधनाचा जागीच मृत्यू झाला. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे शैला तिथून पळून गेली नाही, ती घटनास्थळीच पकडली गेली. पण ही फक्त एक अचानक घडलेली घटना नव्हती. ही कहाणी खरं तर 2 वर्षांपूर्वी सुरू होते. शैलाने तिच्या एक्स प्रियकरावर लग्नाचा आमिष दाखवून फसवल्याचा आणि आर्थिक फसवणुकीचा आरोप केला होता. एकेकाळी जवळ असलेलं नातं आधीच तुटलेलं आणि कटू झालेलं होतं. आणि कदाचित तोच राग, त्या वेदना आज या भयानक शेवटाला कारणीभूत ठरल्या. शैला तिच्या 2 मुलांसोबत जवळच राहत होती. छोटासा व्यवसायही चालवत होती. बाहेरून सगळं सामान्य दिसत होतं, पण आतून भावनांचा स्फोट होत होता. हा सूड होता की अचानक आलेला राग, की अजून काही? संपूर्ण सत्य अजून समोर यायचं आहे. पण एक गोष्ट नक्की, अनियंत्रित भावना कधी कधी आयुष्यभराचं नुकसान करून जातात. तुम्हाला काय वाटतं? हा प्लॅन केलेला गुन्हा होता की क्षणिक रागाचा परिणाम? कमेंटमध्ये नक्की सांगा.